मुंडेंना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करू असं वक्तव्य भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी केलं होतं। त्यावर पंकजा मुंडेंनी बीडकडे लक्ष द्यावं असा टोला भुजबळांनी हाणलाय, तर प्रीतम मुंडेंचा योग्य मान राखू असं आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची, ताईचं काही आणलं नाही। ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। ही बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशाला भाग नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे। त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत, ती जागा भाजपकडे नाही आहे। परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील, अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे। त्यामुळं कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे, त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे।